कमेंट करत नाही. सो आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बेल आयकॉन भेटायला तोडून टाका. चॅनल आपण सबस्क्राईब करून ठेवा. चला आता आपण सुरू करूया. वेलकम टू न्यू ब्लॉग. आणि आता आपण कुठं आलो माहिती आहे का? प्रणव आर्ट झोये इथे आलो आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, त्यांचा डिस्प्लेला गणपती बाप्पा लावलेले आहेत त्यांनी. हे बघा, बघू शकता त्यांचा किती सुंदर डिस्प्ले त्यांनी लावलेला आहे. आणि बाप्पा आहेत ना बघा, हा एक जवळजवळ 4.5 फुटाचा आहे आणि हा 4 फुटाचा आहे आणि हा पण 4.5 फुटाचा आहे. हा जो गणपती बघतो ना आपण, श्रीनिवास आहे गणपती हा. आणि अतिशय सुंदर त्याचं काम आहे. तुम्ही बघू शकता बाप्पाची लिखाई वगैरे जे आहे ना, तुम्ही तो नाम जसं जगन्नाथ स्वामींच्या सारखं जसं केलेलं आहे. आणि अतिशय सुंदर त्याचं काम आहे. अतिशय एक नंबर बाप्पा दिसतोय. आणि याच्या साईडला आपला ओपन जर्मन गणपती बाप्पा बघू शकता तुम्ही. अतिशय सुंदर त्याचं काम आहे. धोतर वगैरे एकदम प्रॉपर आहे. आणि हा महाराजा 4.5 फुटाचा हा महाराजा आहे. आणि त्याच्यात मुकुटाला तुम्ही बघाल ना, मोरपिसं लावले आहेत. आता ॲक्च्युली ग्लासमध्ये ते रिफ्लेक्ट होतं आहे. आणि तेवढंच सुंदर सुंदर इथं बाप्पा आपल्याला पाहायला मिळतात. अजून आपण खूप बाप्पा बघणार आहोत ना. आपण त्यांच्या वर्कशॉपला भेट देऊया आणि मग नंतर त्यांचं जिथे मेन डिस्प्ले करतात ना, गणपती जिथे शो करतात तिथे आपण जाऊ. तर अगोदर आपण वर्कशॉपमध्ये जाऊन बघूया त्यांनी कोणत्या कोणत्या प्रकारचे ते गणपती बाप्पा ठेवलेले आहेत आणि कसं त्यांचं काम चालू आहे आतमध्ये. आणि इथे आपण बघतोय वर्कशॉपमध्ये त्यांच्या आहोत आता सध्या आपण. आणि किती सुंदर गणपतीचं वर्क बघू शकता तुम्ही. अतिशय सुंदर असं आहे. आणि इथे बाप्पा आहेत ना, सर्व असे कवर करून ठेवलेत, कारण की इथे धूळ वगैरे उडायला नको म्हणून त्यासाठी. आणि यांचे बाप्पाचं ना अजून वर्क व्हायचं आहे पूर्ण. हे बघा, हे सर्व वर्क झालेले गणपती बाप्पा आहेत. म्हणजे अर्ध्यांचं थोडं थोडं काही काम बाकी आहे, काहीकांचं पूर्ण झालं आहे. आणि या बघू शकता तुम्ही, अतिशय सुंदर गणपती बाप्पा इथे आपल्याला पाहायला भेटतात. प्रणव आर्ट्स झोये येथे. आणि आता आपण आलो त्यांच्या वर्कशॉपमध्ये, जिथे म्हणजे ते गणपती बाप्पा डिस्प्ले करतात त्या ठिकाणी आता आपण आलो आहे. 3 फुटाचा दगडूशेठ लावलेला आहे आणि खूपच सुंदर त्याचं काम आहे. बघू शकता तुम्ही, एकदम मुकुटापासून पूर्ण पायापर्यंत. आणि त्याचं धोतर वगैरे बघा तुम्ही, व्हाईटमध्ये केलेलं आहे. आणि त्याच्यावर नक्षी जे काम आहे ना, एकदम उठून दिसतो आहे गणपती बाप्पा. आणि शेला पण त्या स्टोनमध्ये व्हाईटमध्ये आहे. आणि बाप्पाच्या हातातले जे शस्त्र बघताना तुम्ही बघा, त्याच्यावर पण अतिशय सुंदर असं बारीक काम केलेलं आहे ज्वेलरीचं. आणि इट टू सेट एकदम टॉप टू बॉटम बाप्पा छान दिसतो आहे. आणि त्याच्या कानातली तुम्ही ज्वेलरी बघाल ना, पानाचा पॅटर्न आहे, बघू शकता तुम्ही. अतिशय सुंदर दिसतं ते. आणि ओव्हरऑल गणपती दगडूशेठ बाप्पा बोलल्यावर खूपच सुंदर असतोच नेहमीप्रमाणे. आणि आतमध्ये आपण बघू शकता एवढा मोठा त्यांचा असं डिस्प्ले लावलेला आहे. या साईडला देखील आहे. अगोदर आपण असं नॉर्मल फिरूया, मग त्याच्यानंतर पूर्ण तुम्हाला मी गणपती बाप्पा दाखवतो सर्व. आणि आतमध्ये देखील गणपती बाप्पा आहेत. आता आपण सर्व तिकडचे बघून घेऊया. बघू शकता किती सुंदर सुंदर गणपती बाप्पा इथे लावलेले आहेत डिस्प्लेसाठी. अतिशय सुंदर डिस्प्ले आहे. आतापर्यंत मी पाहिलेला हा मला असं वाटतं बेस्ट डिस्प्ले आहे. या साईडला पण तुम्ही बघू शकता. आणि मंडळी, तुम्ही आता बघताय लालबागचा राजा 2 फुटाचा. आणि अतिशय सुंदर वर्क त्याचं केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. पाठीमागचे प्रभावल देखील बघा, अतिशय एकदम ती रॉयल ब्ल्यू कलरमध्ये ते त्यांनी पेंट केले आहे. आणि गोल्ड जरा मेटॅलिक कलर आहे. अतिशय सुंदर दिसतोय गणपती बाप्पा. खूपच असं एक नंबर असे बाप्पा आहे तिथे बघायला भेटतात आपल्याला. हा बघू शकता तुम्ही शिवरेकर, 2.5 फुटाचा शिवरेकर बघू शकता. अतिशय सुंदर. आणि त्याच्या सोंडीवरचं जे काम आहे ना, बारीक एकदम काम आहे. त्याच्यावर पान जो लावलेला नाही, अतिशय खूप सुंदर दिसतं त्यात बाप्पा. आणि मुकुटावरचं काम बघू शकता मी, मेटलचं काम आहे. मेटल ज्वेलरी त्यांनी केलेली आहे. आणि या साईडचा बाप्पा तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर बाप्पा आहे. पुढे आपला टिटवाला, जो की बाप्पाचं तुम्ही धोतर बघता ना, एकदम रॉयल ब्ल्यू कलरमध्ये आहे धोतर. आणि शेला बघाल तो पिंक कलरमध्ये आहे. आणि त्याच्या बाप्पाच्या धोतराची तुम्ही लेस बघा, अतिशय सुंदर दिसते. ज्या धोतराला आहे ना प्रॉपर अशी मॅच होते ती लेस. आणि तेवढा सुंदर गणपती बाप्पा दिसतो. आणि गणपती बाप्पाचे जे दागिने बघताय तुम्ही बघा, पानांचा पेंडंट आहे त्याच्यावर फुलसुद्धा आहे. त्याच्यामुळे ना खूपच असा अट्रॅक्टिव्ह दिसतो हा गणपती बाप्पा. बाप्पाच्या सोंडेवर देखील पानाचा पेंडंट आहे, बघू शकता तुम्ही.
आणि पुढे बघतोय आपला 2.5 फुटाचा टिटवाळा गणपती बाप्पा आणि खूपच सुंदर दिसते बाप्पा. हा बघू शकता बाप्पाचं अगोदर मुकुटाचं काम बघून घ्या किती सुंदर दिसते गणपती बाप्पा. आणि मग नंतर सोंडेवरचं काम आणि जे दागिने आहेत बाप्पाचे ते कशा प्रकारे वर्क केले आहे तुम्ही बघू शकता. आणि जो बाप्पाचा जो धोतर आहे ना मंडळी तो बघा कशा प्रकारे पेंट केला आहे. अतिशय सुंदर दिसते पेंटिंग खूपच. म्हणजे एखादी अशी ती स्किन असते ना प्राण्याची वगैरे तशी ती चमकते आणि खूप सुंदर दिसते ते गणपती बाप्पा. आणि खाली आहेत डबल सिंहवाला गणपती बाप्पा. हे बघू शकता मुकुटाला मोराचे असे पीस लावलेले आहेत त्यांनी आणि खूप सुंदर दिसतो त्याच्यामध्ये डबल सिंहवाला गणपती बाप्पा. आणि दागिन्यांचं काम पण एकदम प्रॉपर केलेलं आहे बघू शकता. पुढे आहे डबल लोडवाला आसन मांडी गणपती बाप्पा जो की टिटवाळ्याचाच प्रकार आहे एक. आणि हा पण 3 फुटामध्ये बाप्पा आहे. बाप्पाची लिखाई बघा ना तुम्ही. हा बघा पीस काढलेला आहे मोराचा पीस काढलेला आहे बाप्पाच्या लिखाईवर त्याच्यामुळे आणि खूप सुंदर दिसतो बाप्पा. आणि डोळ्यामध्ये बघायला ना बाप्पाच्या बघा त्याच कलरची बाप्पाची आखणीसुद्धा केली आहे त्याच्यामुळे ना खूप सुंदर दिसतो बाप्पा. अतिशय एक मनमोहक रूप बाप्पाचं आपल्याला पाहायला मिळते. या साईडला बघू शकता आपण ओपन सिंहासनवाला गणपती बाप्पा खूपच सुंदर दिसते. आणि इथे आहेत ना जे बाप्पाचे जे बॉडी कलर आहेत ना तुम्ही बघू शकता अतिशय युनिक आहेत. म्हणजे असं तर कुठं बघायला भेटत नाही. आणि जशा प्रकारे त्यांनी ते डिस्प्ले केलेलं गणपती बाप्पा खूपच सुंदर. बाप्पाचा जो धोतर बघताय तुम्ही रेड कलरमध्ये येणार आहे आणि त्याला अशी थोडी ब्राऊन कलर अशी लेस आहे त्याला. आणि शाल बघताय ना ते असे एकदम जाड पट्ट्यामधले आहे शाल. तो खूप सुंदर दिसते बाप्पा त्याच्यामध्ये. आणि बाप्पाच्या कानामध्ये तुम्ही बघाल ना ते असे लटकनसारखे असे पानाचे पेंडंट ते इथे सोडले आहेत त्याच्यामुळे खूपच सुंदर दिसते. आणि बाप्पाचा मुकुटाचा वर्क बघा खूप एकदम ॲट्रॅक्टिव्ह दिसते बाप्पा. आणि पुढे आपण पुन्हा एकदा बघतोय डबल सिंह ओपन फर्निचरवाला गणपती बाप्पा. आणि बाप्पाचे ना एक मेन खासियत काय माहिती आहे का बघा तुम्हाला अगोदर पूर्ण दाखवतो गणपती बाप्पा. हा धोत्राचा कलर बघा ब्ल्यू कलर आहे. आणि बाप्पाची लिखाईसुद्धा ब्ल्यू कलरनेच पेंटिंग केले आहे. आणि जे वर्क आहे ना बाप्पाचं तो पण बघा तो पण ब्ल्यू पेंडंटच त्याला लावलेले आहेत त्याच्यामुळे ना एकदम 1 टोनवाला बाप्पा खूप सुंदर दिसतो आहे. आणि ज्वेलरीचं वर्क जर बनवला तर अतिशय खूप सुंदर आहे इथला खूप म्हणजे खूपच सुंदर. आणि मेन आहे ना हे बघा जो कलर कॉम्बिनेशन आहे ना तो शेला बघू शकता तुम्ही थोडासा डार्क पिंक कलरमध्ये आहे आणि धोतर ब्ल्यू कलरमध्ये. पण तो एवढा ना उठून दिसतो ना बाप्पाच्या अंगावर तर खूपच सुंदर वाटते बाप्पा. आणि इथे बघू शकता तुम्ही पुन्हा एकदा टिटवाळा 3 फुटीचा जो आपण मागे बघितला होता पण तो ना खूपच वेगळा होता आणि हा खूप वेगळा आहे. कारण की बाप्पाचा जो वर्क आहे ना तुम्ही बघू शकता एकदम मेटल ज्वेलरी यूज केलेली आहे. लिखाई पुन्हा एकदा मोरपीस आहे पण इथे ना डबलचा मोरपीस आहे बघू शकता तुम्ही. खूप सुंदर अशी बाप्पाची लिखाई दिसते. आणि बाप्पाचं काम देखील तेवढंच सुंदर. आणि हा बाप्पा बघा अतिशय खूप सुंदर. त्यांचं जे कामच आहे ना प्रॉपर मेटल ज्वेलरी त्यांनी यूज केले आहे. म्हणजे बहुतेक गणपतींना सर्वच गणपतींना मेटल ज्वेलरी त्यांनी यूज केले आहे. आणि खरोखर खूप सुंदर गणपती बाप्पा आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि मेन म्हणजे काय माहिती आहे का त्यांचा बाप्पाचा शेला आणि धोतरचा जो कॉम्बिनेशन आहे ना तो खूप सुंदर दिसतं आहे आपल्याला. आणि आता आपण बघतोय 2.5 फुटाचा दगडूशेठ बाप्पा. आणि हा बाप्पा एवढा सुंदर दिसते ना की बघता क्षणी बाप्पाच्या प्रेमात पडावा. हा बघू शकता अगोदर तुम्हाला मी मुकुट दाखवतो बाप्पाचा. मुकुटापासून ते पूर्ण पायापर्यंत अशी जी ज्वेलरी केलेली आहे ना. आणि मेन एक खासियत काय माहिती आहे का तुम्हाला एक सांगतो बघा बाप्पाची जे मेटल ज्वेलरी जी केलेली आहे वर्क केलेलं आहे ना तो पूर्ण एक 1 टोनमध्ये म्हणजे पिंक कलरचे खडे त्याच्यात यूज केले त्याच्यामुळे तो एक डिफरंट युनिक टच बाप्पाच्या सौंदर्यात मिळतो. आणि जो बाप्पासाठी जो धोतर यूज केला आहे ना तो पण असा गोल्ड टाईपमध्येच आहे. म्हणजे त्याच्यामुळे तो पूर्ण बाप्पा आहे ना असा एकदम गोल्ड होऊन जातो. आणि लेस पण बाप्पाला त्याच प्रकारचे अशी यूज केले आहे त्यांनी. सो खूप सुंदर गोड दिसतोय बाप्पा. आणि साईडला आपण बघतोय 2.5 फुटाचा शिवरेकर जो की खूप युनिक डिझाईनमध्ये त्याला डिझाईन केलं आहे. कारण की मागच्या ब्लॉगमध्ये जे आपण शिवरेकर बघितले होते ते वर्क केलेले नव्हते मेटल ज्वेलरीने. हा जो शिवरेकर आपण जो बघतोय ना तो खूपच सुंदर त्यांनी वर्क केलेला आहे. आणि पारंपरिक ट्रेडिशन पद्धतीने त्यांनी शेला आणि धोतर बाप्पाला सजवलेलं आहे त्याच्याने. आणि बाप्पाच्या हातातली जी ज्वेलरी वगैरे बघते ना प्रॉपर फुल वर्क केलेलं आहे जे आपण मागच्या शिवरेकरमध्ये बघितली नव्हती. पण हा शिवरेकर थोडा डिफरंट टच देऊन जातो आहे आपल्याला. आणि या साईडला बघतोय आपण स्वामी अवतारातला बाप्पा
जो की खूप सुंदर आणि गोड दिसतो. एक शांत गणपती बाप्पा. बाप्पाच्या हातामध्ये कमळ पाहायला भेटेल आपल्याला. आणि मंडळी मी हे काय पाहतोय, बघता क्षणी ज्या बाप्पाच्या प्रेमात पडावा असा गणपती बाप्पा. खरंच खूप सुंदर आहे ना, मी शब्दात सांगू शकत नाही एवढा सुंदर गणपती बाप्पा आहे. आपण सुरुवात करूया फेट्यापासून. बाप्पाच्या फेट्याला ना असा मखमलीचा देखील पाठीमागे पीस लावलेला आहे आणि मोराचा पीस देखील आहे. आणि बाप्पाच्या फेट्याला जी फुलं लावली आहेत ती अतिशय डिफरंट युनिक कलरमध्ये आहेत, त्याच्यामुळे खूपच सुंदर लुक येते बाप्पाला. आणि बाप्पाला ना एकदम वन टोनमध्ये केलं, म्हणजे स्काय ब्ल्यू कलरची ज्वेलरी आहे, त्याच्यामुळे बाप्पा खूपच सुंदर दिसतो. आणि हातामध्ये बघू शकता बाप्पाच्या फुलं दिलेले आहेत, दोन्ही हातामध्ये फुलं दिले आहेत. आणि त्याच प्रकारे त्याच कलरचे एका कलरमध्ये सर्व बाप्पाला केलं आहे. आणि बाप्पाच्या ना धोत्रावर तुम्ही बघू शकता मोराचे पीस आहेत. तुम्हाला बघा मी जवळून दाखवतो, बाप्पाच्या धोत्रावर सुद्धा मोराचे पीस आहेत, त्याच्यामुळे ना खूपच सुंदर बाप्पा दिसतोय. मला तर पर्सनली एवढा बाप्पा प्रचंड आवडला ना, मी शब्दात सांगू शकत नाही, एवढा गोड बाप्पा दिसतोय. आणि ह्या साईडला आपण बघतोय टिटवाला 2.5 फुटामधला. आणि हा बाप्पा ना खरंच खूप सुंदर दिसतोय. बघू शकता तुम्ही बाप्पाचं वन टोनमध्ये काम केलेलं आहे. आणि मेन म्हणजे काय माहिती का, या गणपतीचे अट्रॅक्शन काय माहिती का, बॉडी कलर जो आहे ना बाप्पाचा, त्याच टोनमध्ये बाप्पाचा धोतरसुद्धा मारलेला आहे, म्हणजे एकदम स्किन कलरमध्येच आहे, त्याच्यामुळे ना खूप सुंदर दिसतोय बाप्पा. तुम्ही बघू शकताय बघा. आणि या साईडला आपण बघतोय पेशवा गणपती. ओ माय गुडनेस, मी तर पेशवा गणपती अजूनपर्यंत असा कधी पाहिलाच नव्हता. पेशवा गणपती खरंच खूप सुंदर आहे. पेशवा गणपतीच्या फर्निचरला तुम्ही बघू शकता, साईडला लोड आहे आणि त्याला मोराचं काम केलेलं आहे तिथे. आणि बाप्पाला जो वर्क केलेलं बघू शकता तुम्ही, पूर्ण खडे वगैरे, त्याला डायमंड ज्वेलरी केलेली आहे. आणि मेन एक टच कुठं दिसतो माहिती का, एक हा बघा, हा बाप्पाचा जो वर्क आहे त्याच्या आतमध्ये गोल्डचं काम केलं, म्हणजे गोल्ड ज्वेलरी यूज केली, त्याच्यामुळे ना खूप सुंदर एक आतमधून असा कलर रिफ्लेक्ट होताना दिसतोय आपल्याला, तुम्हाला बघायला भेटेल. आणि हे बघा मोत्यांचं काम, डायमंड ज्वेलरी, खरंच खूप सुंदर बाप्पा दिसतोय अप्रतिम. आणि या बाप्पाचं आहे ना धोतर तुम्ही बघू शकता, एक डार्क मँगो कलरमध्ये तुम्ही बघू शकता, जो खूप हायलाईट होतोय. आणि लक्ष आहे ना बाप्पाच्या धोत्राकडे जाते, जो खूप धोतर उठून दिसतो. आणि लेस पण त्याच पद्धतीने यूज केले, जशी मोत्यांसारखी तुम्ही लेस बघू शकता, जसं की बाप्पाचं पूर्ण काम मोत्यांच्या ज्वेलरीमध्ये असं झालेलं आहे, त्याच्यामुळे ना बाप्पा खूपच सुंदर दिसतोय. तुम्ही आता इथे बघू शकता, एक कृष्ण अवतारातला बाप्पा आहे, जे की बाप्पाच्या जवळ अशी गायसुद्धा बसलेली आहे. आणि खरंच हा खूप बाप्पा सुंदर दिसतोय ना. कसं माहिती आहे का, बघा बाप्पाची लिखाई जी आहे ना ती एकदम युनिक कलरमध्ये केली आहे. आणि बाप्पाच्या फेट्याला पण डिफरंट असे फुलं यूज केले आहेत. बाप्पाच्या फेट्यावर मोराचा पीस देखील लावलेला आहे. आणि एवढं सुंदर बाप्पा दिसतोय ना, बघू शकता तुम्ही, अतिशय खूप सुंदर बाळमूर्त आहे ही. आणि त्या साईडला आपण बघू शकता कृष्ण अवतारचा आहे, जो पण की बाप्पा हातामध्ये बासरी घेऊन, आणि बासरीला देखील बाप्पाच्या पीस लावले आहे, बघू शकता तुम्ही बघा, बासरीला देखील पीस लावलेला आहे, बाप्पाच्या फेट्याला देखील पीस आहे. आणि खूप सुंदर बाप्पा दिसतोय. बाप्पाची जी बासरी ना ती पण बघू शकता, एकदम अशी सिल्वरप्रमाणे दिसते, प्रॉपर वर्क केलेला बाप्पा आहे तिथे आपल्याला बघू शकता. आणि बाप्पाचा धोतर बघा, डिफरंट आहे भाई, डिफरंट एकदम वेगळा लुक, जो मार्केटपेक्षा वेगळा आहे, तो फक्त प्रणव आर्ट्समध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि पुढे आपण पाहतोय हा पण कृष्ण अवतारचा आहे, हा पूर्ण डिस्प्ले कृष्ण अवतारचा तुम्ही बघू शकता, मोराचा पीस आहे वरती. आणि इथे तर मोरसुद्धा. आणि खूप सुंदर गणपती बाप्पा दिसत आहे. आणि बाप्पाची लिखाई तुम्ही बघू शकता आणि नाम बघू शकता, अतिशय सुंदर. आणि बाप्पाचे डोळे बघाल ना, अतिशय प्रेमात पडावं बघता क्षणी अशी मूर्त आपल्याला पाहायला मिळते. आणि आता पाहतोय 2 फुटावरचा मूषक गणपती. हा बघा बाप्पा मूषकावर बसलेला आहे 2 फुटामध्ये, आणि प्रॉपर वर्क केलं आहे गणपती. हा जो बाप्पाची धोत्राची जी स्टाईल आहे ना, बघू शकता क्रॉसवाले, ती एक थोडी डिफरंट लुक देऊन जाते बाप्पाच्या सौंदर्यामध्ये. आणि तुम्ही बघू शकता इथे 2 फुटामध्ये ओपन बालमूर्त, आणि किती गोड मूर्त आहे तुम्ही बघू शकता. ओपन बालमूर्त 2 फुटामधली खूप सुंदर आहे. बाप्पाचा फेटा तुम्ही धोतर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे डिझाईन केले. आणि बाप्पाच्या पायामध्ये जे पैंजण असतात ना, ते बघा कसे डिझाईन केले आहेत. बघा 2 साईडला असे पानाचे पेंडन लावलेले आहेत दोन्ही पायांवर. आणि खूप सुंदर दिसतोय. बाप्पाच्या हातामध्ये गुलाबाची फुलंसुद्धा तुम्ही पाहू शकता. आणि बाप्पाच्या फेट्यावर तर तुम्ही बघाल ना, खूपच सुंदर असं बारीक काम केलेलं आहे. पुढे आपण बघू शकतो निकेत टिटवाळा गणपती बाप्पा, जो की 2 फुटामध्ये असणार आहे. म्हणजे जे गणपती टिटवाळा मांडतात ना घरामध्ये, त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. खूपच सुंदर गणपती बाप्पा आहे हा टिटवाळा.
आणि हा बघू शकता तुम्ही शंखवाला गणपती बाप्पा, शंखावर बसलेला आहे गणपती बाप्पा आणि खूपच सुंदर लुक देऊन जाते. हा आहे पण 2 फुटामध्ये आणि खूप गोड मूर्ती आहे ही. बाप्पाचं काम बघू शकता तुम्ही एकदम वन टोनमध्ये आहे. वन टोनमध्ये बघा जो वर्क केलेला आहे ना तो पिंक कलरमध्ये आतमध्ये कलर आहे त्यांच्या आणि धोतर पण त्याच कलरमध्ये आहे. सो तो वन टोनवाला गणपती तो एक फिनिशिंग टच देतो. आणि हा एक ओपन सिंहासनवाला गणपती बाप्पा, आणि आपण एक शेवटला पाहतोय ना, हा बघा या डिस्प्लेमधला शेवटचा गणपती जो की बाळमूर्ती आहे 2 फुटाची आणि खूप सुंदर प्रकारे त्याला डिझाईन केलं आहे. बाप्पाचं धोतरपासून शेल्यापर्यंत आणि खूप युनिक असा बाप्पा वाटतोय. हा इतरांपेक्षा काहीतरी डिफरंट लुक देऊन जातोय. हा बघा खूप सुंदर. आणि आता आपण बघतोय 3 फुटाचा बाप्पा जो की खूपच सुंदर आहे. हा बघू शकता तुम्ही. बाप्पाचा जो बॉडी कलर आहे ना खूप युनिक दिसतो त्याच्यामध्ये आपल्याला. आणि बाप्पाला एकदम शांत आहे बाप्पा बसलेला असा, म्हणजे एकदम बाप्पाकडे बघताना आपल्याला शांत वाटते. आणि बाप्पाच्या हातामध्ये कमल दिलेले आहेत, बघू शकता कमलाची फुलं आहेत बाप्पाच्या हातामध्ये आणि फुल वर्क केलेलं आहे बाप्पा, बघू शकता खूप सुंदर असं. आणि पुढे आपण बघतो लालबागचा राजा, प्रॉपर वर्कमध्ये आहे बाप्पा. बाप्पाच्या मुकुटापासून जो तुम्हाला दाखवतो हा बघा, पूर्ण मुकुटाला असं वर्क केलेलं आहे बाप्पाला. आणि हा जो बाप्पा आहे ना बघा, गोल्ड ज्वेलरी त्याला यूज केलेलं आहे, मेटल ज्वेलरी, आणि धोतर पण आहे ना त्याच ह्याच्यामध्ये आहे बघा. अतिशय सुंदर धोतराच्या ज्या तुम्ही निर्या वगैरे बघताय ना, हे बघा ज्या निर्या बघताय ना बाप्पाच्या, हे बघा ते खूप सुंदर प्रकारे असे म्हणजे एकदम प्रॉपर काम झालेलं आहे. खूपच सुंदर वाटतं, एकदम अट्रॅक्टिव्ह वाटतं लालबागचा राजा. आणि त्याच्यापुढे बघतो आपण डबल सिंह ओपन गणपती. हा बघा बाप्पाच्या मुकुटाला मोराच्या पिसांचं काम केलेलं आहे आणि तेवढं सुंदर गणपती बाप्पा इथे आपल्याला पाहायला मिळते. आपण बाप्पा बघायला ना जरा धोतर स्टाईल बघायला ना खूप युनिक आहे बाप्पाची आणि खूप गोड रूप बाप्पाचं आपल्याला पाहायला मिळते. आणि हा एक गणपती बघते आपण व्यंकटेश जो की 3 फुटामध्ये आहे आणि खूप सुंदर बाप्पाचं काम केलं आहे. सो बाप्पाचा धोतर बघताना एकदम डार्क मरून कलरमध्ये आहे आणि त्या धोतरावर सुद्धा मोराचा पीस आहे जो की ना एक वेगळाच लुक देतो आहे. आणि साईडला तुम्ही मोर पण बघू शकताय बाप्पाच्या मूर्तीच्या साईडला, म्हणजे बाप्पाच्या मोराच्या आसनावरती बसलेला आहे आणि बाप्पाच्या कानात बाली देखील आहे. त्याच्यामुळे ना खूप सुंदर दिसतो एक लुक जो बाप्पाचा आहे ना, बघू शकता. आणि जी बाप्पाची जी लिखाई आहे ना ते जगन्नाथ स्वामीच्या ह्याच्याप्रमाणे केलेली आहे, त्याच्यामुळे बाप्पा खूप सुंदर दिसतोय. आणि पुढे आपण बघतोय मोरवाला गणपती, बघू शकता मुकुटाला सुद्धा बाप्पाच्या मोर पिस लावले आहेत आणि तेवढा सुंदर वर्क देखील आहे. आणि इथे ना मोराच्या पिसाऱ्याला ना ओरिजिनल पिसं लावले आहेत, बघू शकतो मी ओरिजिनल पिसं आहेत मोराच्या पिसाऱ्याला, त्याच्यामुळं खूपच सुंदर दिसतोय गणपती बाप्पा. आणि बाप्पाचा धोतर तुम्ही बघाल ना एक वेगळा फिनिशिंग टच देतो आहे जो ना 2 कलरमध्ये ॲक्च्युली जो शाईन मारतो आहे, गोल्ड कलरमध्ये थोडासा शाईन मारतो आहे. आणि एक जो जसं बाप्पाचा जो प्रॉपर धोतराचा जो कलर आहे तो एक सो खूप सुंदर दिसतो. आणि बाप्पाच्या ना आपण हे बघा शेला बघतोय, धोतर बघतो आणि वरती आहे ना असं बांधलेलं तुम्ही बघू शकता कमरपट्टा जो की खूप ॲट्रॅक्टिव्ह वाटतो आहे. खूप सुंदर अशा प्रकारे त्याचं काम केलं आहे बाप्पाचं. आणि पुढे आहे ओपन जर्मन जो की तुम्ही 3 फुटामध्ये बघता. आणि हा गणपती खरंच खूप सुंदर दिसतो आहे, कारण की काय माहिती आहे का, हा एक तर एवढा प्रशस्त दिसतो ना हा गणपती बाप्पा, खरंच खूप मोठा दिसतो आहे. ॲक्च्युली मला खूप मागे बसावं लागतं गणपती बाप्पाला कवर करण्यासाठी. हा खूपच सुंदर गणपती बाप्पा आहे. आणि हा जो कलर आहे ना धोतरचा जो मला खूप पर्सनली असा आवडला आहे, त्याच्यामुळे बाप्पांना खूप सुंदर दिसतो आहे. आणि पूर्ण बाप्पाचं काम आहे तुम्ही बघू शकता, बाप्पाच्या कानामध्ये पण पानाचं पेंडंट इथं त्यांनी यूज केलं आहे बघू शकता. आणि खूप सुंदर दिसते बाप्पाची आखणी वगैरे. आणि आता आपण पाहतोय डबल सिंहवाला ओपन गणपती. आता आपण बघतोय एक 4 फुटाचा चिंतामणी जो की खूप सुंदर वर्क केलेलं आहे बाप्पाला. बघा खूप गोड स्वरूप आपल्याला बाप्पाचं पाहायला मिळतं आहे ते. आणि बाप्पाचा जो धोतर आहे ना रेड कलरमध्ये आहे प्रॉपर आणि शेलासुद्धा त्याच रेड कलरमध्ये आहे. आणि जी ज्वेलरी जी बाप्पासाठी यूज केलेली आहे ना ती बघू शकता तुम्ही, मुकुटामध्ये रेड कलरचे पेंडंट वापरले आहेत आणि त्याच्यामागे पानंसुद्धा आहेत. सो पूर्ण मेटल ज्वेलरी यूज केले बाप्पाच्या मुकुटासाठी आणि ओव्हरऑल सर्व मेटल ज्वेलरीचं आहे आणि खूप सुंदर दिसतोय गणपती बाप्पा. एक 3 फुटामधला पेशवा गणपती जो की खूप सुंदर आहे आणि त्याचा धोतराचा जो तुम्ही वर बघता ना
एकदम पारंपरिक पद्धतीचा धोतर आहे आणि शेळा पण त्याचप्रमाणे आहे आणि खूप सुंदर दिसतोय गणपती बाप्पा. पुढे आपण बघू शकता राजेशाही गणपती जो की डबल सिंहवाला आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर प्रकारे त्याचा वर्क केलेलं आहे बाप्पाचं आणि पूर्ण प्रॉपर मेटल ज्वेलरी केलेली आहे. बाप्पाची लिखाईमध्ये तुम्ही बघाल ना, हे बघा सूर्य दाखवले, सूर्य जे की खूप सुंदर लुक देते बाप्पाच्या याच्यामध्ये लुकमध्ये आणि खूप सुंदर वाटते ते. आणि धोतर आणि शेला बघा डिफरंट कलर यूज केलेत आणि जे की एकदम उठून दिसतात बाप्पाच्या याच्यावर. जो धोतराचा कलर जो आहे ना एकदम गोल्डन कलरमध्ये आहे आणि जी हे आहे ना शेला आहे ना तो एक वेगळा म्हणजे फिनिशिंग टच म्हणजे ती शाईन मारते, त्याच्यामुळे खूप सुंदर दिसतं आहे बाप्पाचं लुक. आणि पुढे तुम्ही बघू शकता क्रॉस कैची गणपती बाप्पा जो की 3 फुटामध्ये क्रॉस कैची. आणि हे बघू शकता बाप्पाचे पाय, त्याच्यामुळे बाप्पाला क्रॉस कैची हा नाव आहे. आणि खूप सुंदर त्यांनी डिझाईन केला आहे. मेन म्हणजे कोणतीमध्ये गोष्ट तुम्ही धोतर बघू शकता बाप्पाचा. हे बघा एक ह्या साईडला एक असं एक पाडलेलं आहे, एक त्या साईडला एक असं काढलं आणि खूप सुंदर दिसतं. मधून पण अशी लेस वापरलेली आहे आणि बाप्पाच्या वरसुद्धा तुम्हाला पाहायला मिळते बघा त्या साईडला सुद्धा धोतराचा वर्क केलं आहे, जेणेकरून प्रॉपर वर्क. आणि हा जो शेला तुम्ही बघताय ना, हा बघा एकदम असा हवेमध्ये तुम्ही शेला बघताय. क्रॉस कैची गणपती बाप्पा हा 3 फुटामधला अतिशय सुंदर गणपती बाप्पा या. आणि मेन ट्रेंडिंगवाला गणपती बाप्पा जो की प्रणवाची जी खासियत आहे कृष्ण अवतारमधला गणपती बाप्पा तुम्ही बघू शकता. अतिशय सुंदररित्या त्यांनी वर्क केलेलं आहे गणपती बाप्पाचा. बघू शकता मुकुटाला बाप्पाच्या हे फेट्याला 3 पिसं लावले आहेत आणि जी फुलं यूज केले आहेत ना त्यांनी ते अतिशय एकदम डिफरंट कलरमध्ये केले, त्याच्यामुळे त्यांना एकदम डिफरंट लुक येतो आहे बाप्पाच्या ह्याच्यामध्ये. आणि तेवढंच प्रॉपर वर्क मेटल ज्वेलरी यूज केलं त्यांनी. आणि बाप्पाची बासरीलासुद्धा त्यांनी पीस लावलेले आहे आणि एक शेवटला तुम्ही पेंडंट बघू शकता बासरीच्या, जे की खूप वेगळा लुक देतो आहे बाप्पाच्या ह्याच्यामध्ये. आणि बाप्पाचा जो धोतर आहे ना ती स्टाईल बघा अतिशय युनिक स्टाईल आहे. आणि मोरावर गणपती बाप्पा बसलेला आहे आणि मोराच्या पिसराला देखील ओरिजिनल पीस यूज केले आहेत त्यांनी, मागे बघू शकता. आणि हा 3 फुटाचा शिवरेकर पुन्हा एकदा. आणि हा पण थोडा डिफरंट स्टाईलमध्ये त्याला वर्क केलेलं आहे. आणि आता आपण बघतोय निकेट कैचीवाला गणपती बाप्पा जो की खूप सुंदर आहे. बाप्पाचा शेळा बघताना एकदम हवेमध्ये दिसते तरंगताना आपल्याला, इकडे सुद्धा तसंच आहे. आणि जो धोतर आहे ना हा बघा जरा डिफरंट स्टाईलमध्ये केलं त्यांनी. या साईडनं एक राऊंड मारलेला आहे आणि या साईडला पण खालीसुद्धा राऊंड आहे, त्यामुळे खूपच सुंदर दिसतो तो गणपती बाप्पा हा बघू शकता. आणि पुढे दिसतो आपल्याला निकेट टिटवाला. त्याच्या बाप्पाच्या मुकुटाला ना ओरिजिनल मोरपीस लावलेले आहेत आणि पूर्ण डायमंड मेटल ज्वेलरी बाप्पासाठी यूज केलेलं आहे. बाप्पाचा जो धोतर आणि शेला आहे ना मँगो कलरमध्ये येणार आहे, जो की एकदम असा रॉयल कलर दिसतो आहे, मँगो कलर, जो की खूप सुंदर दिसतो आहे बाप्पाच्या लुकला. पुढे बघतो आपण महाराजा 2.5 फुटाचा. आणि हा महाराजा आहे ना खूपच युनिक आहे, युनिक कारण की काय माहिती आहे का, त्याच्या मुकुटाचे जे मागचे जे पिसं लावलेत ना तसे समोरला ते बॅच लावले ते बघ, त्याच्यामुळे ना तो सर्व एक 1 टोनमध्ये दिसते. आणि बाप्पाच्या कानातली बाळी तर बघू शकतो मी किती सुंदर दिसते ती. आणि तसाच आपला बाप्पाचा धोतर जो की तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसतोय. आणि इकडे बघू शकता आसन मांडीवाला गणपती बाप्पा खूप सुंदर. आणि बाप्पाच्या हातामध्ये ना ब्रह्मकमलसुद्धा आहे, बघू शकतो मी ब्रह्मकमल आहे बाप्पाच्या हातामध्ये व्हाईट टोनमध्ये. आणि त्याच प्रकारे बाप्पाचा शेला आणि धोतर बघू शकता व्हाईट टोनमध्ये. पुढे आहे निकेट सोफावाला गणपती बाप्पा हा बघू शकता किती सुंदर आहे. आणि मेन म्हणजे काय माहिती का, म्हणजे त्यांची जशी ती रचना केलेली आहे त्यांनी धोत्राची वगैरे बघू शकता खूप युनिक आहेत, कारण की प्रत्येक गणपतीवर वेगवेगळी डिझाईन त्यांनी केलेली आहे धोत्राची. ही जी स्टाईल आहे ना ती फक्त आपल्या प्रणव आर्ट्समध्येच पाहायला मिळते. आणि इथले गणपती खरंच खूप सुंदर आहेत. आणि हा एक बघू शकता आपण ओपन फर्निचरवाला गणपती बाप्पा हा बघा किती सुंदर गणपती बाप्पा आहे हा. आणि जो त्रिशूल आहे ना हा बघा किती चमकते, तो ॲक्च्युली लाईट रिफ्लेक्ट करते, तो खूप सुंदर गणपती बाप्पा दिसतो हा बघा. आपण बघतोय 2.5 फुटाची माऊली हा बघू शकता किती सुंदर रूप आहे बाप्पाचं. अगोदर मी तुम्हाला पूर्ण गणपती बाप्पा दाखवतो, त्याच्यानंतर तुम्हाला डिटेल सांगतो. हा बघू शकता तुम्ही गणपती बाप्पा खूप सुंदर आहे. मेन सांगू का तुम्हाला बघा वरती जो शेषनाग आहे ना त्याला देखील वर्क केलेलं आहे. बाप्पाच्या मुकुट आणि जे मागे मासे दिसत आहेत ना तुम्हाला त्यालासुद्धा ज्वेलरी वर्क केलेलं आहे. आणि बाप्पाच्या हातातला जो शंख आहे ना तो बघा 2 कलरमध्ये दाखवतो, ज्याच्यामुळे तो युनिक वाटतो जरासा, हा बघू शकता. आणि पूर्ण
मेटल ज्वेलरी यूज केलं आहे गणपती बाप्पावर. आणि जे पेंडेंट जे लावले आहेत ना ते बघा पानाच्या आकाराचे आहेत आणि जे की खूप सुंदर दिसत आहेत बाप्पाच्या लुकमध्ये. सगळीकडे अशा युनिक पद्धतीने त्याला डिझाईन केलेलं आहे. आणि मंडळी आपल्याला परमिशन भेटले, दोन दादा आपल्यासाठी मदत करतात. बघू शकता तुम्ही, त्यांनी काच एवढी मोठी काच पकडून ठेवले बाप्पाचं शूट करण्यासाठी. आणि इथे आपण बघतोय सुंदर दगडूशेठ गणपती बाप्पा जो की खूपच सुंदर दिसते आणि अतिशय बाप्पा बघावा आणि त्याच्या प्रेमात पडावा असा हा बाप्पा आहे. पूर्ण प्रॉपर वर्क केलेला गणपती बाप्पा तुम्ही बघताय, हा बघू शकता, जो की 4 फुटामध्ये असणार आहे आणि खूप सुंदर दिसतंय. आणि आता आपण आलो आहे प्रणव आर्टच्या 3ऱ्या वर्कशॉपमध्ये, जिथे पण गणपती बाप्पांचं काम खूपच जोरात चालू आहे. इथे तुम्ही बघू शकता बाप्पांच्या मूर्त्या इथे खूप प्रमाणात इथं मांडलेल्या देखील आहेत आणि आतमध्ये काम चालू आहे. समोरला काहीतरी दादा आपल्याला चक्रीवर करताना दिसत आहेत, मला असं वाटतं लिखाई करतात. तर आपण दादांना विचारूया, दादा काय करताय? आखणीचं काम चालू आहे दादांचं. दादा काय नाव आपलं? माझं नाव राज पाटील. राज पाटील. कुठले तुम्ही? दादरचं. दादरचे दादा भेटलेत आपल्याला, राज पाटील, जे की आखणीचं काम करतात. आणि खूप सुंदर आखणी आपण त्यांच्या माध्यमातून पाहिली आतापर्यंत. खूपच सुंदर गणपती बाप्पांचे जे आखणे आपण बघितले. तर आता आपल्या दादांचं देखील दर्शन झालं आहे इथे, त्यांची आपल्याला हस्तकला इथे बघायला भेटेल. पण 5 गणपती घेतलेले ॲट अ टाईम, ते 5 गणपतींचं काम करताना दिसत आहेत आपल्याला. आणि आता आपण पुढे जाऊन बघूया, पुढे कोणत्या कोणत्या प्रकारचं काम चालू आहे. ॲक्च्युली इथे पण खूप मोठा वर्कशॉप आहे. हा देखील हा त्यांचा 3rd वर्कशॉप आहे. आपण मागे 2 वर्कशॉपला तर भेट दिले आणि इथं 3ऱ्या वर्कशॉपमध्ये जिथे की फेटा वगैरेचं काम चालू आहे सर्व. आणि इथं खूप गोड गोड मूर्त्या इथे लावल्या दिसतात आपल्याला, ज्यांचं काम अजून व्हायचं बाकी आहे. आणि इकडे फेट्यांचं काम चालू आहे. आपल्याला दादा दिसत आहेत इथे वर्क करताना. इथे ज्वेलरी चालू आहे दादांची. दादा काय नाव आपलं? प्रदीप पाटील. प्रदीप पाटील. कुठले तुम्ही? दादर. अच्छा, दादरचे. सर्व दादरचे आहेत आपल्याला इथे बंधू भेटतात आपल्याला. आणि इकडे चालू आहे गणपतीचं काम. दादा काय चाललं आहे आपलं? कपडा वर्किंग चालू आहे. कुठले तुम्ही दादा? अच्छा, दादरचे. सर्व दादरचे आहेत बाई. दादर बोलल्यावर ब्रँड आपल्याला नेहमीच पाहायला भेटतंय. आणि इकडे देखील दादांचं काम चालू आहे. दादांचं ज्वेलरीचं काम चालू आहे ना दादा? दादा मेटल ज्वेलरीचं काम करतात. काय दादा नाव आपलं? साहिल पाटील. साहिल पाटील, मॅन फ्रॉम दादर. सर्व दादरचे आहेत बोलल्यावर विषयच नाही, तर टॉपचा विषय. दादांचं ज्वेलरीचं काम चालू आहे. मेटल ज्वेलरी दादा करतात. फेट्याला वर्किंग चालू आहे. काय दादा आपलं नाव? नियत घासे. एक नंबर. घासे फॅमिली आपली, कुणाल देखील घासेच आहेत, सो विषयच नाही. तर आज आपण बघितलं प्रणव आर्टचे सुंदर गणपती आणि आकर्षक गणपती बाप्पा. जर तुम्हाला कोणता जर गणपती बाप्पा आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा कोणता बाप्पा आवडला. आणि पुढचा ब्लॉग तुम्हाला कोणत्या वर्कशॉपवर बघायला आवडेल नक्कीच कमेंट करून सांगा.